जोसेफ विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। चेन्नईच्या जवाहरलाल स्टेडियममध्ये हा शपथविधीचा भव्य सोहळा पार पडला। या शपथविधी सोहळ्यासाठी राहुल गांधींनी देखील उपस्थिती लावली होती। जोसेफ विजय यांच्यासह 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि या शपथविधी सोहळ्यात उपस्थितांनी मोठा जल्लोषही केला आहे। पाहूयात। तो आला, त्यानं अभिवादन केलं आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला। अभिनेता जोसेफ विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। सी जोसेफ विजय एनुम नान சட்டப்படி அமைக்கப்பெற்ற இந்திய அரசியல் அமைப்பின்பால் चेन्नईतल्या जवाहरलाल स्टेडियमवर हा भव्य दिव्य शपथविधीचा सोहळा पार पडला। दरम्यान यावेळी उपस्थितांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। या शपथविधीला देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील उपस्थित होते। दरम्यान या शपथविधी सोहळ्यात जोसेफ विजय यांच्यासह आणखी 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। थलपती विजय यांच्याकडे मुख्यमंत्री पदासह गृह आणि सार्वजनिक प्रशासनाची जबाबदारी आहे। आधव अर्जुन क्रीडा आणि उत्पादन शुल्क, के सेंगोटेयन यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, पी वेंकटरामन यांच्याकडे शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे। थिरू एन आनंद नगरपालिका प्रशासन, आर निर्मल कुमार यांच्याकडे विद्युत विभाग, राजमोहन आदी द्रविडर कल्याण विभाग आणि अरुण राज यांच्यावर वाणिज्य कर आणि नोंदणी विभागाची जबाबदारी दिली आहे। तामिळनाडू विधानसभेत सर्वात जास्त जागा जिंकत विजय यांच्या टीव्हीकेने इतिहास रचला। मात्र बहुमत नसल्यामुळे त्यांना आकड्यांची जुळवाजुळव करावी लागली। छोट्या पक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर टीव्हीकेनं बहुमताचा आकडा गाठला आणि सरकार स्थापन केलं। मात्र मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर जोसेफ विजय यांनी तत्काळ दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करायला सुरुवात केली आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विजय यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले। 200 युनिट मोफत विजेच्या निर्णयावर स्वाक्षरी केली। महिला सुरक्षेसाठी विशेष कृती दलाची निर्मिती केली आहे। प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची स्थापना केली आहे। The entire Tamil Nadu people are very happy to see their own son, their own brother to take oath as the Chief Minister of Tamil Nadu. This was the moment they were waiting for 3 years. Even many people criticized it was not possible. Today it has become a reality. So we are very happy. The people are excited to hear 3 announcements from the Chief Minister right after taking oath, which is a good sign. And the very most important thing what he has announced, that is a white paper, which never this Tamil Nadu Chief Ministers the past have never done. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना राज्यपाल अर्लेकरांनी थलपती विजय यांना मध्येच थांबवल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय। शपथ घेताना दिलेल्या मजकुराबाहेरचं न बोलण्याच्या सूचना त्यांनी दिल्याची माहिती आहे। ನಾನು ಸಿ ಜೋಸೆಫ್ ವಿಜಯ್ ಎನುம் நான் உறுதிமொழிகிறேன் अभिनेता म्हणून तामिळनाडूच्या जनतेच्या गळ्यातल्या ताईत बनलेला विजय आता मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले। पक्षाची स्थापना केल्यानंतर अवघ्या 3 वर्षात त्यांनी तामिळनाडूची सत्ता काबीज केली। पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर, जन्म 22 जून 1974, मद्रास। थलपती अर्थात सेनापती नावानं ओळखलं जातं। 8वीत असतानाच अभिनयाला सुरुवात केली। दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा सुपरस्टार आहे। लिओ द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, वारिसू, सरकार, मर्सल हे गाजलेले चित्रपट आहेत। गिल्ली, थिरुपाची, शिवकाशी सारख्या सिनेमांमुळे वेगळी ओळख मिळाली। तामिळनाडूत थलपतीचा मोठा चाहता वर्ग आहे। अभिनेता म्हणून अनेक पुरस्कार पटकावलेत। अभिनयासह सामाजिक क्षेत्रातही मोठं काम आहे। थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला दिग्गजांनी उपस्थिती लावली होती। त्यात सर्वांचं लक्ष वेधलं ते विजयची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री त्रिशा कृष्णननं। तिच्या उपस्थितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो। थलपती विजयच्या तामिळनाडूतील ऐतिहासिक विजयानंतर अभिनेत्री त्रिशा कृष्णन विजयच्या घरी गेली होती। त्यानंतर आज पुन्हा शपथविधी सोहळ्यातही तिच्या उपस्थितीनं सर्वांचंच लक्ष वेधलं। तामिळनाडू विधानसभेचा निकाल लागल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला होता। थलपती विजय बहुमताचा आकडा गाठणार का अशा अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या।
मात्र छोट्या पक्षांनी विजय यांना पाठिंबा दिला आणि आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत विजय यांनी राज्याचा कारभार हाती घेतला. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.